वर्षभर बंद असलेले संकेश्वर बांधा महामार्गावरील पथदिवे अखेर सुरू। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारामुळे प्रश्न सुटला। कमीत कमी वीज बिलाच्या तोडग्यानंतर 100 पथदिव्यांनी शहर उजळले। गडहिंग्लज शहरातून जाणाऱ्या संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे अखेर प्रकाशमान झाले असून वर्षभर अंधारात असलेल्या मुख्य रस्त्यावर उजेड आला आहे। महापालिकेचं वीज बिल आणि देखभालीच्या खर्चावरून हा प्रश्न रखडला होता। मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत ठोस निर्णय घेतल्याने निर्देश दिल्यानंतर यावर तोडगा निघाला। या प्रकरणात गणेशोत्सव आणि दिवाळी दरम्यान नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर तात्पुरते उपाय करण्यात आले होते। मात्र कायमस्वरूपी तोडगा काही निघाला नव्हता। मात्र उरसाच्या पार्श्वभूमीवर नामदार मुश्रीफ यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि अखेर महामार्ग प्राधिकरणाने काही पथदिव्यांचे वॅट कमी करून खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला। एका खांबावर 250 वॅट आणि दुसऱ्या खांबावर 140 वॅटचे बल्ब बसवण्यात आले, ज्यामुळे वीज बिलाचा भार काही प्रमाणात कमी झाला। बुधवारी सायंकाळी गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते बटन दाबून पथदिवे चालू करण्यात आले। यावेळी किरण कदम, गुंडू पाटील, बसवराज खणगावे, शर्मिली पोद्दार, उदय पाटील, महेश सलवादे, रफिक पटेल, अशफाक मखानदार, शारदा आजरी, नगरपालिकेचे अभियंता धनंजय चव्हाण, प्रशांत शिवणे आदी उपस्थित होते। शहरातील शेरी ओढा ते गिजवणे ओढ्यापर्यंत एकूण 100 पथदिवे कार्यान्वित करण्यात आले असून त्यामुळे मुख्य रस्त्यावर पुन्हा प्रकाश पसरला आहे। नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून महामार्गावरील सुरक्षतेच्या दृष्टीने हा मोठा दिलासा असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे।